डॉक्टर लीना मोहाडेकर, आपल्या आजच्या पुस्तकात एक विभाग आहे ट्यून्स दॅट टचेस आवर हार्ट. यात दोन अतिशय तरल अशा विषयांना हात घातला आहे, लव्ह अँड फिजिकल इंटिमसी. लीनाताई या दुसऱ्या विषयातल्या तज्ज्ञ आहेत. दूरदर्शन अनेक व्याख्यानं यातून त्या हा विषय मांडत असतात. आजही त्या कार्यरत आहेत. आता प्रतिमाताईंच्या नंतर वयाचा निकष लावणं आम्ही सोडून दिलं आहे. ओव्हर टू लीना मोहाडीकर, त्या माझ्या वहिनी पण आहेत. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. प्रथमतः प्रतिभा ताई आणि दिलीप दादा यांचा विवाह वर्धापन दिनानिमित्त त्यांना अभिष्टचिंतन करते. आणि प्रतिभाताईंचं मी एक पुस्तक वाचलेलं आहे, मानसिक प्रथमोपचार. खूप छान लिहिलं आहे. त्यामुळे आता हे पुस्तक आता वाचायची उत्सुकता नक्कीच आहे. मला माझ्या विषयाप्रमाणे प्रतिभाताई असं म्हणाल्या की तुम्ही काहीतरी सेक्शुअल रिलेशन्स वगैरे ह्याच्याबद्दल बोला. तर खरं म्हणजे माझा विषय खूप मोठा आहे. 5 मिनटामध्ये मी त्यावर बोलू शकत नाही. पण निदान तरुण मुलामुलींनी मूलभूत संकल्पना काय ठेवावी जोडीदार बघताना, याबद्दल मी थोडंसं बोलू शकते. मला ह्यांचं प्रतिमाताईंचं ती जोडीची कल्पना फार आवडली. म्हणजे शरीरामधल्या सगळ्या जोड्या त्यांनी सांगितल्या, पण 2 अवयव असे आहेत की त्यांना जोडी नाही आहे. पुरुषामधलं लिंग आणि स्त्रीमधलं योनी मार्ग, याला जोडी नाही. म्हणून त्यांची जोडी ही मिलनामध्ये एकत्र येते. आणि ते प्रोडक्शनसाठी आहे, म्हणजे रिप्रोडक्शनसाठी, प्रजोत्पादनासाठी ती गोष्ट आवश्यक आहे. आता हे प्रजोत्पादन, आता आपण मांजरं बघतो, कुत्री बघतो, यांना काही त्याचं काही शिक्षणही कोणी देत नाही, त्यांना सांगावंही लागत नाही, त्यांना आपोआप कळतं निसर्गता. पण माणसाला म्हणजे पूर्वी आपोआप कळत असेल, पण जसं समाज सुधारत गेला तसं मग माणसाला ही गोष्ट कलापूर्ण किंवा प्रेमपूर्ण कशी करायची याबद्दलचं शिक्षण देणं आवश्यक व्हायला लागलं. त्याच्यामुळे मग हा विषय आता महत्त्वाचा झाला. मी ज्यावेळेस प्रॅक्टिसला सुरुवात केली तेव्हा आपल्याकडे म्हणजे बहुतेक हे जे लोक असतात क्वॅकरी करणारे, भोंदू डॉक्टर, म्हणजे डॉक्टर नाहीच म्हणायचं त्यांना, भोंदू लोक, यांचंच फक्त ट्रीटमेंट असायची. त्यामुळे मी सुरुवात केली तेव्हा मला माझ्या मैत्रिणींनी विचारलं, तू काय आता पेपरमध्ये जाहिरात देणार का? सहन होत नाही, सांगता येत नाही, माझ्याकडे या. म्हटलं अजिबात नाही, मी मेडिकल दृष्टीने सगळं काउन्सिलिंग करणार आहे. आणि मेडिकली 2 गोष्टी सेक्शुअल रिलेशन्स किंवा एकूण सेक्शुअलिटीबद्दल खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये अज्ञान हे प्रचंड आहे आणि ते ज्ञान करून घेणे खूप आवश्यक आहे. दुसरं म्हणजे गैरसमजुती. अजूनही प्रचंड गैरसमजुती लोकांच्या मनात असतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काही वेळेला नवरा बायकोंच्या बाबतीत म्हणतात तर इगो, किंवा अजूनही जी पुरुष प्रधानता आपल्या समाजात दिसते त्याचा खूप परिणाम स्त्रियांच्या जीवनावरती होत असतो. तेव्हा जोडीदार जेव्हा आपल्याला निवडायचा तेव्हा सर्वच विवाहयोग्य तरुण तरुणींनी आधी स्वतःची प्रगती करावी. म्हणजे मला या विषयातलं काय कळतं आहे, फक्त सेक्शुअल रिलेशन्स नाही, इतरही जोडीदारासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या सगळ्याचा मी किती विचार केला आहे, माझा काय अभ्यास आहे, हे पहिलं बघायला पाहिजे. स्वतःच्या शरीराबद्दलही माहिती करून घ्यायला पाहिजे की म्हणजे निदान मूलभूत आपले प्रजोत्पादक अवयव, त्यांचं काम काय आहे, आपल्याला का वयात आणण्याची क्रिया अमुकच वेळेला का केली निसर्गाने, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास स्वतः आधी करायला पाहिजे. आणि मग जोडीदाराचा विचार करायला पाहिजे की जोडीदाराला ह्यातल्या विशेषतः म्हणजे त्याची मतं काय आहेत, किंवा त्यांनी ह्या गोष्टीचा विचार केला आहे का. उद्या जेव्हा दोघंजणं विवाहोत्तर काळामध्ये लैंगिक संबंध करणार त्यावेळेला त्यांची काय मनस्थिती आहे, त्याबद्दल काय विचार केलेला आहे, ही गोष्ट खूप आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल की आज आपण काय मुलांना हल्ली काय शाळेतल्या मुलांना पण म्हणजे गर्लफ्रेंड्स बॉयफ्रेंड्स असतात, पण नाही, शास्त्रीय माहिती नसते त्यांना. आणि गुगल तर आपल्या प्राध्यापक आहेत.
पण गुगल प्राध्यापक चुकीचं शिकवतो. कित्येक लोक माझ्याकडे असे येतात की आम्ही गुगलवरती वाचलं, हे औषध वाचलं, ते औषध वाचलं. अरे पण ते डॉक्टर आहे का गुगल? म्हणजे तुम्ही कुठल्या तरी मार्गदर्शकाकडे जायला पाहिजे, एखाद्या डॉक्टरचा सल्ला घ्यायला पाहिजे. साधं प्रत्येक व्यक्तीने आपल्या फॅमिली फिजिशियनकडे जरी विचारलं की काय काय गोष्टी लग्नाच्या आधी मला माहिती पाहिजे, तर त्यांना गायडन्स मिळेल. त्याच्यावरती सेक्सॉलॉजिस्टची गरज नाही आहे. खरं म्हणजे सेक्सॉलॉजिस्ट हा प्रॉब्लेमसाठी आहे. सर्वसाधारण गोष्टी ह्या कुठलाही डॉक्टर, कुठलाही समाजसेवक, कुठलाही सायकॉलॉजिस्ट सांगू शकतो. त्यांना ते ट्रेनिंग दिलेलं असतं ह्या सगळ्या गोष्टींचं. पण विचारलं पाहिजे ना. म्हणजे अजूनही हा विषय गुप्ततेचा आहे. आणि हा विषय म्हणजे विचार न करून लग्नात पदार्पण केलं तर म्हणजे फारच प्रॉब्लेम्सच खूप येत राहतात अनेक वेळा. म्हणजे प्रेमविवाह जरी असला तरी एकमेकांना फक्त वरवरचं बघितलेलं असतं. जेव्हा 24 तास एकमेकांच्या जवळ राहायचं तेव्हा सगळ्या तडजोडींचा प्रश्न येतो. खूप गोष्टींची ॲडजस्टमेंट करायला लागते. आणि प्रतिभाताई म्हटल्या त्याप्रमाणे दोघंही भिन्नच असतात ना विचारांनी. कुटुंब वेगळी, विचार वेगळे. तर आपण कुठल्या कुठल्या मुद्द्यावरती एकमेकांशी ॲडजस्ट करायचे हा विचार करायलाच पाहिजे. मग त्याच्यामध्ये सेक्शुअलिटी हा भाग आलाच. म्हणजे आज असं होतं की बरेच वेळा आपल्या सुशिक्षित घरांमध्ये मुलं मुली उशिरा लग्न करतात. त्यामुळे त्यांनी प्रजोत्पादनाबद्दल काय ठरवलं आहे. काहींचं असंही मत असं की त्यांना मुलबाळच नको आहे, ती जबाबदारीच नको आहे. तर मग जोडीदाराचं काय मत आहे हे पण लक्षात गेलं पाहिजे. म्हणजे त्या मुद्द्यावरनं सुद्धा अनेक वेळा भांडणं होतात आणि घटस्फोटाची वेळ येऊ शकते. मग ही संकल्पना आधीच विचारात घ्यायला पाहिजे ना लग्न करायच्या आधी. ते होत नाही. अर्थात आजकाल काय लग्नच सगळे करतात असं नाही आहे. लिव्ह इन रिलेशनशिप हा पण एक बराच बोकाळलेला भाग आहे. पण ती टिकत नाहीत ना. लग्नसंस्था ही टिकते. जरी खूप प्रमाणात घटस्फोट होत असले तरी आपल्या सगळ्यांना लग्नसंस्था हवी आहे. कारण त्याच्यात जे काही सुख असतं, मेलडी जी असते संसारामध्ये, ती प्रत्येकाला हवीच असते. त्यामुळे लिव्ह इन रिलेशनशिप जरी केली तरी लोकांना नंतर संसार हवा असतो. म्हणजे हा सगळा विचार मुलं मुली वयात येताना करत नाहीत असं मला वाटतं. जेव्हा काही वेळेला म्हणजे माझ्याकडे कोर्टाकडनं सुद्धा केसेस येतात घटस्फोटाच्या की ह्यांना काही सेक्शुअली प्रॉब्लेम आहे का बघा. म्हणजे कधी कधी मुलीचं तपासणी करायला लागते, मुलाची तपासणी करायला लागते. त्यासाठी माझ्याकडे कोर्टाकडनं केसेस येतात. आणि काही वेळेला म्हणजे गैरसमजातनं जे घटस्फोट होणार असतात ते वाचलेही जातात. म्हणजे असे अनेक घटस्फोट मी वाचवले ह्याचं मला समाधान आहे. पण याविषयी जास्त जागरूकता ही लोकांच्यात नाहीच आहे. आणि सर्व गोष्टी आपण आज शिकवतो आहे मुलांना मुलींना. पण सेक्स एज्युकेशन कोण देतं? व्यवस्थित सेक्स एज्युकेशन असं दिलं जात नाही, ज्याला मी सेक्शुअलिटी एज्युकेशन म्हणते. म्हणजे फक्त लैंगिक अवयवांचे काम आणि त्यांचे प्रॉब्लेम्स वगैरे एवढंच नाही आहे त्याच्यामध्ये. एकमेकांची वागणूक समजून घेणं, कुठल्या कुठल्या मुद्द्यांवरती आपल्याला तडजोड करायला हवी. आणि जर करता येत नसेल तर आधीच आपलं पाऊल मागे घेणं, या सगळ्या गोष्टींचा विचार लग्नाआधी केला जात नाही. सुशिक्षित मुलं आज जरा तरी विचार करतात. पण आपल्याकडे बहुसंख्य समाज हा कसा आहे, त्यांना शिक्षण नाही आहे भारतात अजूनही. आणि त्यांचे विवाह अजूनही जुन्या पद्धतीने आईवडिलांनी ठरवलं म्हणून मुलगी लग्न करते असे आहेत. फक्त जरा थोडंसं कायद्यामुळे अगदीच 15-16 वर्षाच्या मुलीचं आली लग्न करत नाहीत सहसा. निदान 18 वर्षाचं तरी होऊ देतात मुलीला. आणि त्यांना ही एक भीती असते की लवकर संसारात पडलेल्या बऱ्या मुली. नाहीतर मग खेडेगावामध्ये मोकळं वातावरण असतं, कुठे कोणाच्या मुलाच्या फंदात पडल्या, काही प्रेम प्रकरण केलं तर, असं खेडेगावच्या लोकांना फार भीती असते. म्हणजे आपल्याकडे ती भीती सुशिक्षितांमध्ये नाही असं मला म्हणायचं नाही आहे. पण आता ठीक आहे, आपण काही काही गोष्टी मान्य करतो. पण तिकडे ह्या लोकांमध्ये मान्य होत नाही आणि त्यामुळे
खूप मुलींना अजूनही म्हणजे मी बघते ना की आपल्याकडे वर्कर्स असतात, त्यांच्याकडे संसार रेटून देणं हे खूपच होतं. मग काही काही बायका आपल्या दारुड्या नवऱ्याला कसं तरी पोसतात, काही इतर गोष्टी असल्या तरी आपलं चालू असतं. कसं सोडणार, कसं त्याला, नवरा येतो माझा असं म्हणून त्या कंटिन्यू करतात. म्हणजे हे सुद्धा आपण किती सीमेपर्यंत तडजोड करायची आहे हा विचार प्रत्येक माणसाने करायला पाहिजे आणि घरातल्यांनी पण करायला पाहिजे. मग अशा प्रकारचे विचार जर आपण मुलांच्या मनात रुजवले लग्नाच्या आधी तर त्याचा उपयोग खरा होईल. ह्या पुस्तकामध्ये त्याबद्दल नक्कीच काही ना काही वैचारिक गायडन्स असा मिळत नक्की असेल. आणि अशी इतरही अनेक पुस्तकं, म्हणजे मी स्वतः 7 पुस्तकं ह्या सेक्सुअलिटी ह्या विषयावरती लिहिलेली आहेत. फक्त आता मी त्याच्यासाठी काही करत नाही एवढंच. तर म्हणून मला असं वाटतं की या विषयाचा आणि ह्या पुस्तकाचा अशा दृष्टीने आपण विचार करू आणि आपल्या मुलांना, तरुण मुलामुलींना हे वाचायला देऊन त्यांची काहीतरी प्रगल्भता वाढवू असं मला खूप आशा आहे. धन्यवाद. लीनाताई, थँक्यू सो मच. आणि घाई केली थोडीशी तुम्हाला, कारण अजून बऱ्याच जणांना बोलायचं आहे. लीना वहिनींचा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि ज्या काळात त्यांनी सेक्स काउन्सिलिंग सुरू केलं ना, म्हणजे ताईचं लग्न होऊन ताई त्या घरात गेली तर वी वेर अमेज की बापरे, लैंगिक शिक्षण देणारं एक जोडपं यांच्या घरात आहे वगैरे. सॉलिड भारी वाटलं होतं त्या काळात आम्हाला. आजही लीना वहिनींचा प्रवास तितकाच कठीण आहे.